नमस्कार, मी हेमंत शेंडे. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी. आमदार रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काल शेतकऱ्यांबद्दल केलेलं भाषण हे फक्त राजकीय भाषण होतं. मुळात केलेल्या घोषणाचा शेतकऱ्यांना फायदा झाला का? त्यांची नुकसान भरपाई तरी त्याला मिळाली का? हा प्रश्न आहे. तलाठी भरतीत मोठा पैशांचा व्यवहार झालाय. ज्यांची नाव तलाठी भरतीच्या यादीत होती ती नावं शेवटच्या यादीत होती, याचे पुरावे विद्यार्थ्यांकडे आहे. पेपर फुटीबाबत आम्ही म्हणत होतो कायदा करा, पण या सरकारने कायदा न करता समिती नेमली. ती समिती नेमण्याचं काही कारण नव्हतं. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे विधान केलं त्यांना शुभेच्छा. हे एकट्याने बोलून होत नाही असंही पवार म्हणाल्यात. काल मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणामध्ये आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राचा तमाम शेतकऱ्याची अपेक्षा होती की दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याला किती मदत देणार. अतिवृष्टी जी झाली त्याच्यामध्ये जो शेतकऱ्याचं नुकसान झालंय सगळीकडेच, विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापासून खानदेशपर्यंत, तिथं तर शेतकऱ्याला तुम्ही मदत किती देणार. पण त्या बाबतीतली कुठलीही चर्चा झाली नाही. सोयाबीनचे भाव 4,500 रुपये ते वाढवण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल, तसंच कपाशीचे भाव जे पडलेले आहेत आणि तुरीला आज जी काही अडचण आलेली आहे. त्यामुळे काल मुख्यमंत्री साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं ते फक्त राजकीय भाषण होतं. त्याच्यामध्ये सामान्य शेतकऱ्यासाठी कुठेही काय नव्हतं. त्यामुळे हे जे काही टी शर्ट घातलाय, शर्ट घातलाय, एक बंडी स्वरूपाचा आहे. शेतकऱ्याची व्यथा या टी शर्टवर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वतीने मी परत एकदा या मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस असा निर्णय तिथं द्या. मदत किती करणार हे तुम्ही सांगा. तुमचं राजकीय भाषण आम्हाला नको, तर तुम्ही शेतकऱ्याला काय देणार हे आम्हाला जास्त माहिती महत्त्वाचं आहे. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.